दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहेत, आपण उपस्थित व्हायचंय समालोचन कक्षामध्ये. आणि आजच्या लॉट मध्ये ज्या टीम्स आपण पार्टिसिपेट झालेल्या आहात ना आणि उपस्थित झाला असेल तर आपण त्वरित तर या ठिकाणी आयोजकांची रिपोर्टिंग करायची ही विनंती आहे. प्रत्येक येणाऱ्या टीमला ही सूचना आहे. आता याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत सातपाटी हा संघ यावेळेला जरूर टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र वावर टीम कडून मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहताय वावर टीमचे हे दोन धुरंधर बॅटर जव्हार तालुक्याची आन बान शान विनोद रावडी आणि त्याच्या साथीला मुकेश पवार ही जोडी आपण पाहताय. सामन्याला सुरुवात केली जाते. 3 षटकांसाठी मात्र 15 मिनिटाचा वेळ या ठिकाणी सेट केलाय रावडी स्ट्रायकिंग वरती. पहिला चेंडू यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहताय आणि इथं मात्र जरूर चांगल्या पद्धतीने हा चेंडू जरूर यावेळेला हाताळला गेलाय. एक धाव जरूर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय अवधूत एक जबरदस्त गोलंदाज आहे. या सीझन मध्ये काय अफलातून आतापर्यंत या खेळाडूने गोलंदाजी केली. मात्र त्याच्या विपक्ष विनोद रावडे आणि तदनंतर मुकेश पवार हे दोन फलंदाज आपण पाहू शकतायत. यावेळेला राऊंड विकेट असा येतोय. पहिला चेंडू अगदी यावेळेला खाली राहणारा चेंडू इथं डायरेक्टली हिट करण्याचा मानस होता. कारण या विकेटचे इम्पॉर्टन्स किती आहेत ना सातपाटी संघ देखील जाणतोय. तर या सामन्यामध्ये जरूर एक अप्रतिम लढत तर आपण पाहणार आहोत यामध्ये शंका नाहीये. कारण जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने दोन टीम एकत्र येत आहेत एकमेकांचे विपक्ष खेळत आहेत तेव्हा मात्र त्या मॅचचा आनंद हा खूप द्विगुणित होत असतोय आणि तेच चित्र पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा याच षटकामध्ये आता तरी पाहायला मिळत आहेत. आता यावेळेला स्ट्रोक अप्रतिम आहे. ऑन साइडला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय मात्र चाललाय चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. हा क्रॉस तर पाहायला मिळेल आज. कारण विनोद रावडे आहे ना तर टाळ्या शिट्ट्या मैदानाच्या बाहेर वाजतील हे मात्र निश्चित आहे. ज्या पद्धतीने त्यानं मात्र शॉट सिलेक्शन केलं होतं चौकाराच्या माध्यमातून आणखी एक या ठिकाणी चांगला स्ट्रोक येतोय. यावेळेला चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चाललाय. हलकीशी त्या ठिकाणी जरूर चांगली क्षेत्ररक्षणाची दृश्य आपण पाहताय. कारण एका क्षणामध्ये वाटलं होतं की चेंडू जाईल निघून लॉंगॉनला मात्र त्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि येत आहेत त्या 2 धावा. चेंडू 4 फेकून झालेत 8 या अंकावरती आपण या षटकामध्ये धावा पाहताय. अवधूत 2 चेंडू अप्रतिम त्याने हाताळले मात्र त्यानंतर एक चौकाराला तिथून स्कोर कार्ड चांगला गती प्राप्त करतोय. इथंही जरूर जागा बनवली जाते बॅक टू बॅक याच झोन मध्ये खेळण्याचा त्याचा नितांत प्रयत्न आहे. रावडीकडे जरूर चांगले स्ट्रोक आहेत. ज्या पद्धतीने मागील 10 ते 15 वर्षापासून या खेळाडूने आपल्या जव्हारचं नाव मात्र एका चांगल्या पटलावरती आणलंय आणि तोच खेळाडू हा सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. त्याचे जरूर साथीला मुकेश पवार. इथं जलद गतीने चेंडू येतोय
हा चेंडू मात्र चांगल्या लेंथ आणि लाईन वरती आपण पाहिलाय आणि येतोय निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये एक चौकार विनोदच्या बॅटमधून आपण पाहिला. आता तदनंतर सिंगल डबल या धावसंख्येवरती जे देखील जास्तीत जास्त या खेळाडूंनी जरूर कॉन्सन्ट्रेशन केले गेलं होतं. मात्र या सिच्युएशनला पाहिलं तर 4 षटकांचा सामना असल्या कारणामुळे तेवढाच महत्वाचा तुम्हाला प्रत्येक चेंडू हा यावेळेला खेळावाच लागेल. कारण समोर 7 पाटी सारखा संघ पाहायला मिळतोय. आज आपण चर्चा करत होतो ना की विनोद रावडी आणि त्यांचे विपक्ष वीरू बाबरे पाहायला मिळेल, तर तो आज वीरू बाबरे मात्र टीम मध्ये उपलब्ध नाहीये. तो भिवंडीची एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट आज मात्र जरूर खेळत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच वीरू बाबरेचं नाव घेतलं ना तर जरूर अप्रतिम आपल्या आदिवासी समाजासाठी आतापर्यंत जबरदस्त क्रिकेट त्याने खेळलंय आणि तोच खेळाडू सध्या खूप कमी वयामध्ये आयकॉनची भूमिका त्याने संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये महत्वपूर्ण बजावली. परंतु आज तो मात्र या मॅचला मिस करतोय. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय सुमित, त्याचे विपक्ष यावेळेला विनोद रावडे. एक चौकार डेफिनेटली विनोदच्या बॅटमधून आपण पाहिलाय. एक गाव एक फॉर्मॅट मधून सध्या 7 पाटी टीमचा नेहमीच बोलबाला आपण पाहिलाय. आता या वेळेला जरूर चांगला स्ट्रोक येतोय. अशा पद्धतीचे शॉट मात्र आज डेफिनेटली पाहायला मिळतील. इथे यावेळेला जरूर ओव्हरपी चेंडूला केवळ पुश केलं जातं. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय आणि एक धाव डेफिनेटली आली होती. तदनंतर केवळ एकाच धावसंख्येत ती सॅटिस्फाईड आपण पाहताय. वावर टीमला चांगली सुरुवात सध्या तरी प्राप्त झाले आणि अशाच पद्धतीने जर स्कोर राहिला तर चांगला स्कोर बनू शकतोय. सध्या तरी स्कोर कार्ड वरती 14 धावा आणि 7 पाटी टीम अर्थातच प्रेसिडेंट 11 या टीमला आपण पाहताय. दर्शन तामोरे पुरस्कृत ही टीम आज मैदानावरती पाहायला मिळते आहे. दोन चेंडूवरती जरूर 5 धावा. नेक्स्ट मॅच धाकटी डहाणू आणि त्यांचे विपक्ष आपण पाहणार आहोत मुरबाड. अजून एक अप्रतिम मॅच येईल प्रेक्षकांच्या भेटीला. अर्थातच आजच्या दिवसामध्ये आपण अप्रतिम खेळाडूंना पाहणार आहोत आणि नेक्स्ट मॅच मध्ये प्रीतम बारी इन ऍक्शन मध्ये येईल. राऊंड विकेट. या क्षणी बॅट ला हलकासा ब्रश करतोय मुकेश पवार च्या पारीला ब्रेक लागलाय. आज मात्र पूर्णपणे स्ट्रगल या खेळाडूने केले मैदानाच्या आतमध्ये. विकेट डाऊन बाय मुकेश पवार. यावेळेला जरूर विकेट पडली जाते मुकेश पवारची आणि त्यानंतर अक्षय पिठोले. अर्थातच मद्रास या नावाने खूप प्रसिद्ध आहे हा खेळाडू. सध्या वावर आणि 7 पाटी या दोन टीम मध्ये आपण सामना पाहताय. 3 चेंडू मध्ये या षटकामध्ये 5 धावा आल्या. एक विकेट देखील पाहायला मिळते आणि निश्चितच धावांसाठी घोडदौड ही सध्या पाहायला मिळते. पहिलं षटक अवधूतचं आपण पाहिलं ज्या षटकामध्ये चांगला स्कोर जरूर बनवला होता. दुसऱ्या षटकामध्ये सुमित दाखल झाला, त्यानं मात्र यावेळेला जरूर स्कोर काढला, स्थगिती दिली.
चला थोडीशी घाई करायची, टाइम स्पेंड करू नका. आजच्या दिवसामध्ये थोड्या उशिराने आपण सामने स्टार्ट केलेला आहे. सुमित षटकातील पुढील चेंडू. आता या वेळेला स्ट्रोक पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. शॉर्ट कव्हर इजलला आणखीन एक विकेटचं बदल पाहायला मिळत आहे. या क्षणी अक्षय ला परतावं लागते. बॅक टू डगआउट, बॅक टू बॅक येत आहे त्या ठिकाणी 2 विकेट. अगदी ऑफस्टमच्या जवळ चेंडू होता, तिथून हा चेंडू पिक केला, परंतु प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. हवेमध्ये चेंडू आपण पाहिला आणि तिथं चुकी केली नाहीये. विकेटचं बदल, फलंदाज गॉन. आपण पाहू शकता ते योगेश कांबळे. चांगली बॅटिंग आहे जरूर याही खेळाडूकडे, परंतु सध्या 2 विकेट बॅक टू बॅक आल्यात ना, म्हणूनच सुमित या गोलंदाजाचा सध्याच्या घडीला हा बोलबल आपण पाहताय. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश कांबळे स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. ओहो, जलद गतीने, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण पाहताय आणि हा चेंडू मात्र सुंदर पद्धतीने रिलीज केला जातोय. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 5. स्कोर कार्ड वरती धावा जॉईंट झाल्यात ना त्या 14. केवळ 14 रन्स, 14 धावा या क्षणी पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त विनोदला मात्र आपण स्ट्राईक इन वरती या षटकामध्ये पाहिलं नाहीये. अंतिम चेंडू. इथं यावेळेला जरूर हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. तेवढंच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहताय. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं कंप्लीट झालंय. अगदी या षटकामध्ये धावांचा विचार केला तर केवळ 5 धावा, 2 विकेट आल्यात आणि 7 पाटी टीमसाठी हे षटक मात्र खूप निर्णायक ठरलंय. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा. विनोद राऊडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. उर्वरित 12 चेंडूवरती किती स्कोर पर्यंत मजल मारली जाईल ना. येतोय नवीन बॅटर, नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी रिव्हर्स हिट, हवाई यात्रा करून दिलंय अक्षरशः या ठिकाणी. आजच्या दिवसातील शॉट ऑफ द डे, व्हॉट टायमिंग बाय विनोद राऊडी. टाळ्यांचा अगदी जरूर आपण आवाज ऐकताय. टाळ्या शिट्ट्या या ठिकाणी येत आहेत, कारण हा विनोद या ठिकाणी जर चालला तर अशा पद्धतीने शॉट हे आपल्याला पाहायला मिळतील. आतमध्ये टीम इथून सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते. पहिल्या चेंडूत जेव्हा षटकार येतोय आणि त्यानंतर जो दबाव असतोय तो मात्र जरूर गोलंदाजावरती, परंतु या घडीला त्याने मात्र अप्रतिम चेंडू हाताळलाय आणि त्यानंतर डॉट चेंडू. इथं देखील फटका योग्य पद्धतीने कनेक्ट केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. अगदी इथं जर आपण पाहिलं तर घडलंय काय, कॉलिंग चांगली नाहीये. 1 धाव डेफिनेटली आली होती. दुसऱ्या धावांचा प्रयत्न एका साईडला योगेश कांबळीचा आपण पाहताय, ज्यामध्ये विकेट पतन पाहताय. विकेट परतलाय तो योगेश कांबळी. आणखीन एक वावर टीमला धक्का बसलाय.
येतोय जीतू नवीन बॅटर आणि आल्या आल्या मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. आणखीन एक विकेटचा बदल पाहायला मिळतोय. अगदी हा चौथा विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. राऊडी मात्र लगातार आपण नॉन स्ट्राईकला पाहताय आणि थोडीशी चुका ज्या आहेत ना त्या एका साईडला होत चालल्यात बाबर टीम कडून. सामन्याचा टॉस कडे आपण इनिंग ब्रेक मध्ये जाणार आहोत. एका बाजूला मुरबाड हा संघ आपल्याला पाहायला मिळेल तर त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत धाकटी डहाणू. हे दोन संघ आपण एकमेकाचे विपक्ष नेक्स्ट मॅच मध्ये. कोल्टन, येस कोल्टन टीम असेल, मुरबाड तालुक्यातून बिलॉंग करणारी टीम आहे आणि जरूर एक जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. मात्र याच दरम्यान अजून एक चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहताय. जास्तीत जास्त चेंडू निर्धाव आतापर्यंत फेकले गेलेत. नवीन येणारा बॅटर नितीन धनगरे. धावफलक पूर्णपणे थांबले ना ते केवळ 21 या अंकावरती. आता या क्षणी जरूर खूप वेळानंतर येतोय अप्रतिम हा चौका नितीन धनगरेच्या बॅट मधून आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न. नवीन गोलंदाज यावेळेला अमृत अंतिम षटक आहे आणि 3 षटकामध्ये 25 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. आणखी जर या षटकामध्ये 10 ते 15 धावा जरी आल्या तरी देखील या सामन्यामध्ये अप्रतिम आपण दुसऱ्या इनिंग मध्ये ट्विस्ट पाहणार आहोत. अमृतच्या विपक्ष या ठिकाणी विनोद रावडी आतापर्यंत काबिल तारीफ त्याने बॅटिंग केले. या षटकामध्ये जर त्याच पद्धतीने बॅटिंग झाली तर मात्र जरूर आपल्या टीमला एका चांगल्या स्पॉट पर्यंत घेऊन जाऊ शकतोय. बघूया अमृत स्ट्राइक एंड वरती विनोद रावडी यांना आपण पाहताय. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी उडवलाय चेंडू अगदी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. या क्षणी चुकी होत नाहीये. विकेटचा बदल पाहायला मिळतोय. मोठी विकेट रावडीच्या माध्यमातून पडली. स्पर्धा आतापर्यंत आपण पाहताय ज्या पद्धतीने नियोजन या जव्हार चषकाच्या माध्यमातून पण पाहिलं तर एक अव्वल दर्जाची क्रिकेट टुर्नामेंट आहे आणि या ठिकाणी जरूर जर एखाद्या खेळाडूला दुखापत जर झाली तर त्यासाठी या ठिकाणी जरूर रोहितचे अंबिरे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध करून ठेवण्यात आलाय आणि एक चांगल्या पद्धतीने जरूर ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय. एक जरूर इथं देखील धाव येते. नवीन येणारा बॅटर आपण पाहताय मंगेश आणि अंतिम षटक आहे ना म्हणूनच जास्तीत जास्त दारोमदार फलंदाजावरती. जसं अमृतने मात्र पहिल्या चेंडूवरती विनोद रावडीला बाद केलाय आणि त्यानंतर सामन्यामध्ये थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सातपाटी टीमचा पाहायला मिळतोय. अजून एक चांगल्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर खूपच वेगाने हा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. पडल्यानंतर आणखीन ऑफ स्टंपच्या बाहेर वळणारा चेंडू
अशी वैविध्यता नेहमीच गोलंदाजाकडे आपण पाहताय आणि ती गोलंदाजी अमृतच्या माध्यमातून बघायला मिळते. यावेळेला जरूर सातपाटी टीमकडे जर आपण पाहिले तर दर्शन तांबोरे पुरस्कृत ही टीम आहे आणि आज मात्र एक त्या पद्धतीने खेळ या टीमनं सध्या पहिल्या इनिंग मध्ये दाखवलाय. इथं जरूर बॅटची इनसाइड एज प्रॉपरली कनेक्शन नाहीये. या क्षणी देखील आणखीन एक चांगला चेंडूची जरूर फेकी यावेळेला पाहायला मिळते. 4 चेंडू फेकून झालेत, फक्त धावा दिल्यात त्या 2 या षटकामध्ये. 27-27 विकेट लगातार पडल्या. सुरुवातीला मुकेश पवार ची खूप मोठी विकेट आपण पाहिली, त्यानंतर अक्षय मद्रास, त्यानंतर त्याच्या पाठोपाठ योगेश कांबळे, जेतू, असे विकेट लगातार पडल्या आणि म्हणूनच वावर टीम अंतिमच्या क्षणी थोडीशी बॅकफुटला. आता यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये जो खेळाडू आपण पाहताय ना त्याच ठिकाणी चेंडू चाललाय आणि धाव येते ती फक्त 1. अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा 28-28 धावा. या चेंडूवरती किती धावा येतील ना, कारण नितीन धनगरेच्या बॅट मधून ऑलरेडी आपण 1 चौकार पाहिलाय. शेवटचा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. 28 धावा, 28 रन्स या बघायला मिळत आहेत. हा चेंडू यावेळेला जरूर अप्रतिमरित्या आपण पाहताय. षटक क्रमांक 4 कंप्लीट आणि यावेळेला जरूर 4 षटकामध्ये धावा बनल्यात त्या फक्त आणि फक्त 28 विजयांकरिता सातपाटी टीमला 24 चेंडू 29 धावांचं टार्गेट असणार आहे. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स या ठिकाणी वळणार आहोत. एका बाजूला कोलठण मुरबाड तालुक्यातून आलेला संघ पाहायला मिळेल, तर त्यांचे विपक्ष आपण पाहणार आहोत धाकटी डहाणू, ज्या टीम मधून आपण प्रीतम मंचावरती आपण या ठिकाणी पाहू शकतात अशरफजी मेमन हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चला, कोलठण संघाचे संघनायक आमच्याशी जोडले गेलेत. विनंती करतोय टीम धाकटी डहाणू, आपण लवकरात लवकर कॅप्टनला टॉस बॉक्स मध्ये जॉईन करायचंय. टीम धाकटी डहाणू, प्रीतम बारीक, डीजे थँक्यू. डीजे टॉस कडे आपण जातोय आणि प्रीतम बारे आमच्याशी जोडले जात आहेत. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक अनमोल रत्न आहे. संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे नाव प्रचलित आहे तो प्रीतम बारे ते टॉस मध्ये आपल्यासोबत जॉईन होते. वेलकम प्रीतम. कोलठण टीम आपलंही स्वागत आहे. टॉस कोलठण टीम इथे सुपर एक्स आणि जवार चषक असे 2 कॉल आहेत. जवार चषक हा कॉल आहे आणि सुपर एक्स. थँक्यू. विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं मॅचचा आनंद घ्या. प्रीतम, टॉस जिंकलाय, निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा फिल्डिंग करायची. प्रीतम संपूर्ण भारतात फिरतो किंवा भारताबाहेर क्रिकेट खेळलाय. जवारमध्ये नाईट क्रिकेटचं हे आयोजन आणि जो तमाम जनसमुदाय इथं उपस्थित आहे, कसं वाटतं या स्पर्धेत आल्यानंतर? स्पर्धा खूप चांगली आहे. या ग्राउंडवर मी भरपूर वर्षाने खेळायला आलोय आणि पहिल्यांदा नाईट खेळतोय आणि असं बघतोय की जसं आमची ओपनची टुर्नामेंट असते ना तसंच आयोजन आणि नियोजन केलं आहे आणि खूप छान आहे खेळायला. निश्चित इथेही ओपनचं क्रिकेट पाहायला मिळेल. प्रीतम, आपल्याला शुभेच्छा असतील. टॉस हरलाय, समोर एक चांगला संघ आपल्यामध्ये आपल्या विरोधात उभा आहे. दूरचा प्रवास करत तुम्ही इथे आलात. टॉस जिंकला असता तर मग निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग केली असती, मात्र इथे बॅटिंग करावी लागते. साधारण काय टोटल चालली आहे डोक्यात? आतापर्यंत ज्या मॅचेस बघितल्यात तुम्ही, 1-2 मॅचेस, काय टोटल चालली आहे डोक्यात? काहीच नाही. जी स्ट्रॅटेजी पहिले आहे तीच सुरू ठेवणार. जे प्लेयर 11मध्ये आहेत तेच आपल्याकडे आहेत. 130 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहे, त्याच्यामुळे सार्थकी ठरणारच असं करून आलो आहे. गाववाल्यांचा कोलठण गाव हा माझं गाव आहे, त्यासाठी काहीतरी दाखवायचं आहे म्हणून 130 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आम्ही. 130 किलोमीटर प्रवासमध्ये काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न आहेच आमचं. निश्चित आपण जे काही करतो ते आपल्या गावाच्या नावासाठी आणि त्या गावाचं नाव उंचावण्याकरता तुम्ही इथपर्यंत आलात. आपल्याला शुभेच्छा आहे. तुमच्या एरियात ही खूप साऱ्या नाईटच्या स्पर्धा होतात मुरबाडच्या परिसरामध्ये. इथे आल्यानंतर इथलं आयोजन आणि इथलं क्रिकेटिंग माहोल या जवार स्टेडियमचं ते बघताना कसं वाटतं? एकदम खूपच चांगलं. मुरबाडमध्ये पण चांगले चषक होतात. केंद्रीय मंत्री, परत धडाकेबाज,
तसेच हा पण तुमचा एक जव्हार चषक 2025 चांगलाच दिसतोय मला, कारण तर इथे लाईट वगैरे खूपच चांगले आहेत. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे टॉस झालाय आणि टॉस जिंकून पहिल्यांदा निर्णय घेतलाय तो टीम धाकटी डहाणूला फिल्डिंग करण्याचा. मुख्य व्यासपीठावरती आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. या ठिकाणी उपस्थित मंचावरती अशरफजी मेमन यांना आपण पाहताय, त्यांचे या ठिकाणी जरूर सन्मान करण्यात येईल. या ठिकाणी उपस्थित अशरफजी मेमन साहेब झालेले आहेत आणि शैलेशजी सय्यम साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या सुबस्ते या ठिकाणी त्यांचं जरूर सन्मान करावं. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित मनोजजी प्रभू हे देखील आहेत आणि त्यांचं देखील सन्मान चिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात येईल. विजयजी अंबिरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत सन्मान आपण बघणार आहोत. शैलेशजी सय्यम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. तर जाऊया सामन्याकडे. वावर विरुद्ध सातपाटी असा एक अप्रतिम सामना आपण या ठिकाणी पाहताय. दोन बॅटर भावेश आणि तदनंतर श्रेयू, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद रावडीला आपण या ठिकाणी पाहताय. पहिल्या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं षटक आहे. निश्चितच या षटकामध्ये किती स्कोर पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल ना या टीमचा. 24 चेंडू 29 धावा असं छोटस टार्गेट या ठिकाणी बघायला मिळत आहे. परंतु या छोट्या टार्गेटला देखील थांबवण्याचा नितांत प्रयत्न असणार आहे या टीमचा. या क्षणी चांगला चेंडू आणि त्याच पद्धतीने यावेळेला काय सुंदर पद्धतीने चेंडूला कलेक्ट केलाय. विकेटचा या ठिकाणी पाहताय दिवेश. पहिला चेंडू या ठिकाणी काय अप्रतिमरित्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडूची फेकी या क्षणी जरूर. कारण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 24 चेंडू 29 धावा मोठं टार्गेट नाहीये, परंतु ते टार्गेट वाचवण्याकरिता आतापर्यंतचा प्रवास काय सुंदर पद्धतीने या षटकामध्ये विनोद सापड पाहिलाय. धाव मात्र एकच दिले, चेंडू फेकून 3 झाले. आणखीन एक सुरेख चेंडू येतोय. व्हॉट अ बॉलिंग. संघर्षपूर्ण खेळी मात्र सातपाटी टीमला यावेळेला साकार करावी लागते, कारण या सिच्युएशनला जास्तीत जास्त जरूर प्रेशर जो गोलंदाजांनी निर्माण केलाय. दोन चेंडू या ठिकाणी बॅक टू बॅक डॉट आपण पाहताय आणि पहिल्या षटकामध्ये काबिले तारीफ गोलंदाजी, महत्वपूर्ण गोलंदाजीचं या ठिकाणी पृथ्थकरण विनोद रावडीच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. आणखीन एक सुंदर चेंडू. व्हॉट बॉलिंग. 5 चेंडू आतापर्यंत एकच धाव दिले आणि सामन्यामध्ये येत आहे ट्विस्ट. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंतचा बोलबाला गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. सुरेख लेंथ लाईन वरती सध्याचे चित्र पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट सध्या वाढत जाईल
कारण अशा पद्धतीने चेंडू जास्तीत जास्त डॉट आले तर मात्र 7 पाडी टीमला बॅकफुटला राहावं लागू शकते. जो नुकताच दाखल झालेला फलंदाज दिवेश, त्याला मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर डॉट चेंडू केले. पुढील चेंडू अगदी या ठिकाणी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय शेवटच्या मोमेंटला, थांबवलं जाईल का? शेवटच्या अंतिमच्या मोमेंटला या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण तर झालंय. 2 धावा येतील. कैलास धनगरे, व्हॉट अ फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहताय. 3 धावा या ठिकाणी जॉईंट होतील ना, आणि षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचलेत 1 गडी बाद 4. तत्पूर्वी आपण मंचावरती जाणार आहोत. त्या ठिकाणी उपस्थित शैलेशजी दिघे साहेब उपस्थित झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. दर्शनजी तामोर या ठिकाणी जरूर त्यांच्या शुभ हस्ते आपण शैलेशजी दिघे यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत सन्मान करणार आहोत. पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 4, म्हणजेच 18 चेंडू अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. सामना रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. कारण ज्या पद्धतीने पहिलं षटक विनोद राऊडीचं आपण पाहिलंय आणि म्हणूनच इथं थोडासा प्रेशर, थोडासा दबाव निर्माण केलाय. स्ट्राईक इनवरती आपण पाहू शकता यावेळेला दिवेश स्ट्राईक इनवरती येतोय. अगदी अजून एक चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा मानस होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता. अगदी बॅटला योग्य पद्धतीने मिडल ऑफ द बॅटला कनेक्शन नव्हतं आणि तदनंतर इथं जर आपण पाहिलं तर धाव येते ती 1. रोमांचक सामन्याकडे वाटचाल केली जाते. जव्हार चषक जर आपण पाहिला तर खूपच पसंतीस उतरलेली ही क्रिकेट टुर्नामेंट आहे. कारण नाईट क्रिकेट टुर्नामेंट जर म्हटली तर खूपदा आपल्याला पाहायला मिळत नाही या संपूर्ण विभागामध्ये, आणि अशी एक मात्र जव्हार तालुक्यामध्ये स्पर्धा होते जी जव्हार चषक नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आहे. अजून एक चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला गेलाय. लेंथ लाईन मध्ये लगातार या ठिकाणी चांगलं कार्य बॉबर टीम कडून पाहायला मिळत आहे. चांगल्या लेंथ लाईन वरती यावेळेला नितीन धनगरे. इथं मात्र जरूर चांगला चेंडू होता, हलकासा बॅकफुटला गेला, तिथून चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. आज वीरू बाबरेच्या अनुपस्थितीमध्ये 7 पाटी टीमला थोडासा संघर्ष करावा लागलाय. कारण इथून बाबर टीमने जशा पद्धतीने गोलंदाजी सुरुवातीच्या षटकापासून आपण पाहिली तर धावा मात्र जास्तीत जास्त खर्च केला नाहीयेत आणि चांगली लेंथ लाईन वरती गोलंदाजी सातत्याने केली. आता या वेळेला जरूर रिव्हर्सिसचा अटेम्प्ट आपण पाहताय ज्यामध्ये अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू फक्त धावा दिल्यात त्या 2 आणि एकंदरीत धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 6. फिरोजी मेमन यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपण मॅन ऑफ द मॅच चे आकर्षक टी शर्ट जे पाहतात ना ते मात्र जरूर फिरोजी मेमन यांच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेत. मात्र याच दरम्यान एक जबरदस्त वेट अँड वॉच, तदनंतर येतोय बिग हिट. षटकार 6 धावसंख्येसाठी चेंडू चाललाय. रिव्हर्स हिट या ठिकाणी पुन्हा एकदा कनेक्शन योग्य पद्धतीने नाहीये आणि धाव मात्र मिळेल ती फक्त आणि फक्त 1. षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय ते 2. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा बनल्यात त्या 13. विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांचं टार्गेट आहे. सामना रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. आपण मंचावरती पुन्हा एकदा वळणार आहोत. त्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं स्वागत सन्मान. उमेशजी तामोरे या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावरती. आपण त्यांच्या स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. जव्हार क्रिकेटसाठी बरीच वर्ष मात्र आपण त्यांनी दिलेली पाहिलीत. एक जरूर लेदर क्रिकेटचं अकॅडमिक देखील त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलंय आणि त्यांचं या ठिकाणी जरूर स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि एसयूव्ही ही स्पर्धा जी जव्हार तालुक्यामध्ये उदयास आणली असे एक अप्रतिम व्यक्तिमत्व ज्यांनी मात्र लीग स्पर्धा या जव्हारमध्ये सुरू केल्या असे व्यक्तिमत्व आपण उमेशजी तामोरे यांना पाहताय. आणि त्यांच्या साथीला जरूर स्वर्गीय सचिन गोरखा यांना देखील आपण एसयूव्हीचे आयोजक म्हणून पाहिलं होतं.
त्याचबरोबर विनोद नवले यांना देखील आपण SUV मध्ये आयोजक म्हणून पाहिलं होतं. बारा चेंडू विजयासाठी धावा पाहिजे त्या 16. येतोय सनी. पहिला चेंडू या ठिकाणी अगदी हातामधून या ठिकाणी चेंडू सरळ निघून गेलाय आणि तो बिमर या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर बिमर चेंडू अशा पद्धतीने येत असेल तर फलंदाजाला मात्र त्याचा बेनिफिट येतोय आणि इथं येणारा चेंडू फ्री हिट असेल ना ती एक मोठी संधी. फ्री हिट खेळण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाले जरूर. सनी पहिला चेंडू योग्य पद्धतीने नव्हता. आता यावेळेला जरूर हा चेंडू जर आपण पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती लँड झाला. तिथून चेंडूला पिक करू दिलं नव्हतं आणि तदनंतर इथं मात्र अप्रतिम चेंडूची फेकी पाहायला मिळते. 11 चेंडूचा खेळ अजूनही आपण पाहताय. मोठ्या धावा आता पाहायला मिळत नाहीये परंतु अशाच धावसंख्या जेव्हा जेव्हा असतात ना तेव्हा गोलंदाजाला एक चांगली नामी संधी असते की एक चेंडू आतापर्यंत आपण पाहिलाय जो चांगल्या पद्धतीने सनीने हाताळला गेला. या वेळेला कनेक्शन चांगलं झालंय. अगदी या ठिकाणी स्लॉट मध्ये चेंडू दिलाय आणि सरळ निघून गेलाय मिड विकेट बॉडीच्या बाहेर. षटकारांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका येतोय या ठिकाणी भावेशच्या बॅट मधून. हा आलाय षटकार. सामन्याचं चित्र थोडस बदललंय. फेकून झालेत आणि तदनंतर स्कोर कार्ड 22 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. अगदी विजयांसाठी आता इथून खूप कमी धावांची आवश्यकता सातपाटी टीमला. 22च्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी जोडली जाते स्कोर कार्ड वरती. पहिली 2 षटकं विचार केला तर अप्रतिम ठरली होती. पहिले षटक विनोद रावडीचं ज्या पद्धतीने 3 धावांचं ते षटक 1 विकेट आपण पाहिली होती. दबाव पूर्णपणे सातपाटी टीम वरती. आता तिथून एक चांगल्या प्रकारे जरूर बॅटिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर अजून एक चांगला चेंडू जरूर पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स सहित हा चेंडू मात्र दाखल झालाय यष्टीरक्षकाकडे. इथून सामना फिरवला जाईल का थोडस मुश्किल आहे नामुमकीन नाहीये. चेंडू 4 फेकून झालेत. धावा बनल्यात त्या 23. विजयासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडू मध्ये केवळ 6 धावा. करिश्माई गोलंदाजी जर झाली तर वावर टीम इथून मात्र विजयाच्या समीप जाऊ शकतोय. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे ज्यामध्ये कुठल्याही मोमेंटला यावेळेला सामना बनू शकतोय. हा चेंडू अजूनही चांगल्या पद्धतीने जरूर अगदी सर्कलच्या वर्ण चेंडू जेव्हा रिलीज केला तदनंतर इथं जर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय आणि इथं घडलंय काय थोडासा आता जरूर प्रेशर पुन्हा एकदा वाढत जातोय. नो बॉलचा इशारा आपण डेफिनेटली या ठिकाणी पाहताय. येणारा चेंडू फ्री हिट. पूर्णपणे सामन्यावरती आता सातपाटी टीमचा हा पगडा अजूनही मजबूत होत असताना पाहायला मिळतोय. या 2 धावा जरूर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 2 धावसंख्येने 25 आणि येणारा चेंडू आता फ्री हिट असेल ना म्हणूनच पुन्हा एकदा एक चांगली संधी उपलब्ध झाले. आतापर्यंत 2 चेंडू या षटकामध्ये नो बॉल फेकण्यात आले. 1 बिमर 1 ओव्हर स्टेपिंग आणि तदनंतर आता या घडीला जरूर एक चांगली उपलब्ध संधी झाली या फलंदाजाला. आणखी एक चांगला फटका मात्र यावेळेला प्रोटेक्शन ऑन साइडला देण्यात आले. धाव मिळेल ती फक्त 1 या चेंडूवरती. अजूनही 1 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 25. अंतिम चेंडू मात्र यावेळेला अप्रतिमरित्या हाताळलाय आणि षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकामध्ये धावा बनल्यात त्या 25. आता विजयांसाठी येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि धावा बनवायचे आहेत त्या 4.
म्हणजे सामन्यामध्ये इथून जशी विनोदने गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली होती तशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर सामना बनू शकतोय. चर्चा केली जाते वावर टीम कडून कोणत्या गोलंदाजाला वापरायचे, कारण ऑप्शन भरपूर या टीमकडे आहेत. मात्र 6 चेंडू 4 धावा थांबवावे लागतील. चला टाइम स्पेंड करू नका वावर टीम. आपण या नवीन गोलंदाज कोणता येतोय ना, 6 चेंडूवरती इथून प्राप्त करायच्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा सातपाटी टीमला, आणि कंपल्सरी या 4 धावा तुम्हाला चेस कराव्याच लागतील. म्हणून अजून एक ट्विस्ट आहे या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव जरूर प्राप्त होते. जितू गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. अगदी 6 चेंडू 4 धावा या पद्धतीने जर प्राप्त करायच्या आहेत आणि त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज सेट आहेत, त्या 2 सेट फलंदाजांच्या विपक्ष या ठिकाणी 4 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केला जातोय. पाच चेंडू 3 धावा असं टार्गेट सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय. हा एक रोमांचक सामना अजूनही पाहायला मिळतोय. तर वावर टीम कधी हार न मानणारी टीम आहे, जी आपल्या जरूर जव्हार तालुक्यातूनच बिलॉंग करते. चांगलं क्रिकेट ग्रामीण भागातून आपण या टीमचं पाहताय. मात्र केवळ सिंगल डबल वरती काम बनू शकतंय, तर मात्र रिस्क कशाला, हाच एक प्रयत्न या टीमचा या क्षणी पाहायला मिळतोय. आणि 2 धावसंख्ये बरोबरच इथं मात्र सामना टाय झालाय आणि आता विजयांसाठी अवघ्या 1 धावांचं टार्गेट असणार आहे. कंपल्सरीचेच आहे, परंतु आता जास्तीत जास्त सामना हा जरूर सातपाटी टीमच्या बाजूने फिरलाय. थोडीशी अटॅकिंग क्षेत्ररक्षणाची बाजू आता यावेळेला वावर टीमच्या बाजूने 4 चेंडूवरती बनवायची, ते फक्त 1 धाव. जितू यावेळेला प्रयत्न करतोय. इथं चांगला स्ट्रोक आणि अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला होता, परंतु चेंडू हातामधून निसटला आणि त्यानंतर धाव येते ती 1. मॅच विजय झालाय तो संघ सातपाटी. आणि वावर टीमने देखील या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला होता, परंतु या टीमला थोडस बॅकफुटला राहावं लागलंय. मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत. तत्पूर्वी मंचावरती आपण जातोय. शैलेश अंबिरे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या स्वागत सन्मानाकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत मुख्य व्यासपीठावरती.